ही जी गोष्ट आहे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता मी फंडामेंटलच्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, काय गोष्टी बघायच्या आहेत फंडामेंटलमध्ये वगैरे. सर्वात पहिले कंपनीचं डेप बघायचं. तुम्हाला काय बघायचं आहे? डेप. कंपनीवरती उधारी किती आहे, कळतं आहे? उधारी. त्यानंतर इक्विटी म्हणजे नेटवर्थ. कंपनीच्या स्वतःच्या खिशात किती रुपये आहेत, इक्विटी म्हणजे नेटवर्थ. त्यानंतर प्रॉफिट आणि लॉस. कंपनी प्रॉफिट करते का लॉस करते आहे, ठीक आहे. त्यानंतर नेट सेल्स. सेल्स वाढतात आहे का कमी होतात आहे, ठीक आहे. सेल्स कमी होतात आहे का वाढतात आहे. त्यानंतर व्हॅल्युएबल कॉस्ट म्हणजे फिक्स कॉस्ट. एखादी कंपनी आहे जी खुर्ची बनवण्याचं काम करत आहे, ठीक आहे. त्यांना एक 50 रुपयाचं प्लॅस्टिक लागत आहे. ते आता ती खुर्ची 100 रुपयाला विका किंवा 10 रुपयाला विका, ठीक आहे. 10 रुपयाला विका. तर व्हॅल्युएबल कॉस्ट म्हणजे 50 रुपये त्यांना फिक्स कॉस्ट लागणारच आहे. त्यानंतर त्याला म्हणतात व्हॅल्युएबल कॉस्ट. त्यानंतर अर्निंग बिफोर इंटरेस्ट आणि टॅक्स. अर्निंग बिफोर इंटरेस्ट आणि टॅक्स म्हणजे काय? कंपनी जे कमवलेले आहेत, इंटरेस्ट भरण्याच्या आधीचं इन्कम. म्हणजे समजा कंपनीने लोन घेतला असेल तर इंटरेस्ट त्याच्यावरती लागणार. तर इंटरेस्ट भरण्याच्या आधीचं इन्कम आणि टॅक्स म्हणजे समजा कंपनी प्रॉफिटमध्ये असेल तर टॅक्स लागणार त्यांना. तर ते टॅक्स भरण्याच्या आधीचं इन्कम कंपनीचं किती रुपये आहे त्याला म्हणतात अर्निंग बिफोर इंटरेस्ट आणि टॅक्स. त्यानंतर पुढे डेप्रिसिएशन आणि अमॉल्टेशन. दोन गोष्टी तुम्हाला दिसतात आहे, डेप्रिसिएशन आणि अमॉल्टेशन, ठीक आहे. सर्वात पहिले डेप्रिसिएशन म्हणजे काय आहे. पकडून चला VRL लॉजिस्टिक एक कंपनी आहे, ठीक आहे. VRL लॉजिस्टिक कंपनी आहे. आता VRL लॉजिस्टिकचं काम काय आहे? ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे यांचा. आता ह्यांच्या गाड्या असतात. आता ती गाडी जी आहे समजा ह्यांनी विकत घेतली असेल 2020ला आणि 2025ला समजा विकायला काढली, तर त्यांना काय ॲप्रिसिएशन भेटणार आहे का? नाही भेटणार, मला डेप्रिसिएशन होईल, कळते. तर अशा काही ॲसेट असतात कंपनीकडे की त्या डेप्रिसिएशन पण होत असतात त्याचं, तर त्या गोष्टी ते बॅलन्स शीटमध्ये टाकत असतात. त्यानंतर लास्टला जे महत्त्वाचं आहे अमॉल्टेशन. अमॉल्टेशन म्हणजे गुडविल, कंपनीचा ब्रँड. जसं टाटाचा ब्रँड आहे, त्याचं काही असं ॲसेट वगैरे काही नसतं, नुसती गुडविल, ठीक आहे. हवा, कळत आहे. जसं फक्त गुडविलची व्हॅल्यू असते अमॉल्टेशन. आता बघा अजून एक डेप्रिसिएशनमध्ये अजून एक गोष्ट असते. एखादी कंपनी असते, ठीक आहे, ज्यांनी पकडून जरा 100 करोडची मशीन घेतली आहे. कितीची मशीन घेतली आहे? 100 करोडची. तर ते 100 करोडची मशीन घेतल्यानंतर असं दाखवत नाही बाबा की आमचा 100 करोड रुपयाची आम्ही मशीन घेतली तर ती पहिल्याच वर्षी लॉसमध्ये जाईल. तर ते काय करतात, 10 वर्षामध्ये त्याला 100 करोड रुपयाला डिवाईड करतात आणि 10-10 करोड रुपये करून असं 10 वर्षामध्ये त्याला झिरो करून टाकून देतात. त्यालाच म्हणतात बॅलन्स शीट आणि डेप्रिसिएशन. आणि बॅलन्स शीट त्याला बॅलन्स करायचं असतं त्यांना, ठीक आहे. एकदम काय लॉस कंपनी दाखवत नसते कधी पण, ते बॅलन्स करत असतात. ते डेप्रिसिएशनमध्येच येतं. असंही ते कंपन्या करतात काय काय. आता आपल्याला कुठं जायचं नाही ते सर्वात पहिले बघून घेऊया. म्हणजे कुठं जायचं ते आपोआप तुम्हाला कळून या. बघा गुगलमध्ये गेल्यानंतर moneycontrol.com ही वेबसाईट दिसते तुम्हाला. moneycontrol.com. या moneycontrol.com मध्ये गेल्यानंतर बघा मी इथं एक सुझलॉन नावाच्या कंपनीचं नाव मेन्शन करतो आहे. सुझलॉन. जिथं सर्च ऑप्शन आहे तिथं आपल्या कंपनीचं नाव मेन्शन करायचं आहे. आता इथं सुझलॉन नावाची कंपनी आहे, याचं नाव मेन्शन करतो मी, सुझलॉन. इथं बघा सुझलॉन एनर्जी म्हणून आलेली आहे कंपनी. सुझलॉन एनर्जीमध्ये गेलो मी. आता बघा इकडे आपल्याला ह्याचा रेट दिसतोय जो 2 रुपये 20 पैसे आहे, ठीक आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. सर्वात पहिले आपल्याला शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये जायचं आहे. कशामध्ये जायचं आहे? शेअर होल्डिंग पॅटर्न, ठीक आहे. आता फंडामेंटलच्या गोष्टी तुम्हाला सांगतो मी. शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला दिसतंय प्रमोटरचा हिस्सा 19.82% प्रमोटरकडे हिस्सा आहे. त्यातले 76% त्यांनी गहाण ठेवलेत. बघा प्रमोटरकडे आहे 19.82% हिस्सा आहे, त्यातले 76% त्यांनी गहाण ठेवले. म्हणजे त्याची हालत काय आहे प्रमोटरची नीट समजून घ्या. ॲटलिस्ट प्रमोटरकडे 50-60%, जेवढे जास्त प्रमोटरकडे शेअर्स असतील तेवढं सर्वात जास्त तो चांगला शेअर, ठीक आहे. आणि गहाण नाही पाहिजे, इथं 76% गहाण ठेवले शेअर. त्यानंतर इकडे बघा फायनान्शियल म्हणून एक ऑप्शन आहे. या फायनान्शियलमध्ये आपण जातो आहे.
आता इथं स्टँडर्ड लोन आणि कन्सॉलिडेट दोन गोष्टी तुम्हाला दिसत आहे. स्टँडर्ड लोन म्हणजे काय, तर पर्टिक्युलर त्या सुझलॉन कंपनीबद्दल आपल्याला माहिती मिळते. आणि कन्सॉलिडेटेड म्हणजे बॅलन्स शीटमध्ये कन्सॉलिडेट पण ऑप्शन असतं. कन्सॉलिडेटेडमध्ये त्याच्या काय सिस्टर कन्सर्न कंपन्या असतात, त्याची मिळून एक बॅलन्स शीट बनते. आपल्याला कन्सॉलिडेटमध्ये बघायचं आहे. कशामध्ये बघायचं आहे, कन्सॉलिडेटेडमध्ये बघायचं आहे. इथं दिसतंय पहिल्या क्वार्टरमध्ये 38 करोड रुपये लॉस केला आहे. दुसऱ्या क्वार्टरमध्ये 293 करोड रुपये लॉस आहे. तिसऱ्या क्वार्टरमध्ये 336 करोड रुपये लॉस आहे. चौथ्या क्वार्टरमध्ये 777 करोड रुपये लॉस आहे. आणि पाचव्या क्वार्टरमध्ये 743 करोड रुपये लॉस आहे. ओव्हरऑल कंपनी काय करते आहे, लॉस करते. कंपनीला लॉसमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. आता इथे बघा काय महत्त्वाची गोष्ट, स्वतःच्या खिशातले 353 करोड रुपये होते कंपनीकडे आणि गावाकडचं लोन होतं 7,129 करोड रुपये. स्वतःच्या खिशातले 353 करोड रुपये, गावाकडचं लोन आहे 7,129 करोड रुपये. आता मला एक गोष्ट तुम्ही सांगा, एखादी कंपनी आहे, ठीक आहे, पकडून चला एखादी कंपनी आहे ज्यांनी एक 100 रुपयापासून बिझनेस चालू केला. किती रुपयापासून बिझनेस चालू केला, 100 रुपयापासून. आणि कंपनीला पहिल्या वर्षी झाला 20% प्रॉफिट झाला. किती टक्क्याचा प्रॉफिट झाला पहिल्या वर्षी, 20% प्रॉफिट झाला. म्हणजेच 20 रुपये त्यांनी कमवले. असं 5 वर्ष त्यांनी काम केलं आणि त्यांनी काय केलं, 5 वर्षामध्ये त्याचे 100 रुपये 200 रुपये झाले. आता कंपनीला आली लालच आली. काय आली, लालच आली. कंपनीला माहिती आहे की 20-22% तर आपण प्रॉफिट करतो, तर ह्यावेळेस काय करूया आपण, आपल्याकडे 200 रुपये आहे, आपण उधारी घेऊन येऊया कुठून तरी 1800 रुपये आणि 2000 रुपयावरती बिझनेस चालू करू आणि 2000 वरती 20% कमवू, म्हणजे 400 रुपये कमवू, असा कंपनीला लालच आले. ठीक आहे. आता मला तुम्ही सांगू शकतात का, एखादी कंपनी 5 वर्षापासून जो 20% प्रॉफिट करते आहे, 6व्या पण 20% प्रॉफिट होईल हे तुम्ही स्टॅम्प पेपरवरती मला लिहून देऊ शकतात का, नाही लिहून देऊ शकत. कळत आहे. 20% प्रॉफिटच्या जागी समजा 20% लॉस झाला तर काय होईल, 20% प्रॉफिटच्या जागी 20% लॉस झाला तर काय होईल, म्हणजे 200 रुपयासमोर 1800चं लोन घेतलं, 2000 वरती बिझनेस चालू केला, 20% लॉस झाला, बेदुने 4, म्हणजे स्वतःच्या खिशातले 200 रुपये गेले आणि गावाकडे स्वतःच्या खिशातले 200 रुपये गेले आणि बँकेचे 200 रुपये NPA मध्ये उभा राहिला. कळते, गावाकडचे म्हणून पैसे डुबले. आता बघा एक टाईम होता, या सुझलॉन कंपनीचा मी स्वतःही वॉच करायचो. एक टाईम होता, आता बघा 2008ला तुम्हाला सांगतो, बघा इकडे बघा व्हिडिओकॉनचं शेअर्स नाव मेन्शन करतो मी, व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड. आजच्या कंडिशनमध्ये याचा भाव चाललेला आहे ₹1.45. सर्वात पहिले शेअर होल्डिंग पॅटर्न आपण बघूया. सर्वात पहिले शेअर होल्डिंग पॅटर्न बघूया. बरं, 46% प्रमोटरकडे होल्डिंग आहे, 98% त्याचे गहाण आहे, म्हणजे प्रमोटरकडे एकही रुपया नाही आहे, सॉरी एकही शेअर्स नाही आहे. 98.62% गहाण आहे. एक तर खिशामध्ये 46% माल आहे स्वतःच्या खिशामध्ये, म्हणजे प्रमोटरची स्वतःची होल्डिंग, त्याच्यामध्ये 98.62% गहाण आहे. त्यानंतर फायनान्शियलमध्ये आपण बघूया. फायनान्शियलमध्ये जर तुम्ही बघितलं तर कन्सॉलिडेटमध्ये बघूया आपण. कधी कधी कन्सॉलिडेट डेटा येत नाही. बघा 4,174 करोड रुपये स्वतःच्या खिशामध्ये होते आणि 24,000 कोटी रुपये कंपनीकडे लोन आहे होतं. ठीक आहे, किती लोन होतं, 24,000 करोड रुपये. इथं बघा, त्यानंतर बघा इथं 2,072 करोड रुपये लॉस आहे पहिल्या क्वार्टरमध्ये. दुसऱ्या क्वार्टरमध्ये बघा 2,800 करोड रुपये लॉस आहे. तिसऱ्यामध्ये 1,225 करोड रुपये लॉस आहे. चौथ्यामध्ये 1,023 करोड रुपये लॉस आहे. पाचव्यामध्ये 1,638 करोड रुपये लॉस आहे. आता तर सध्या कंपनीला NSEला पाठवत पण नाही आहे डेटा, कळतं आहे काय लॉस आहे काय प्रॉफिट आहे. आता बघा इथे स्वतःच्या खिशातले 4,000 कोटी रुपये, 84 करोड रुपये गावाकडचं लोन, 24,000 कोटी रुपये गावाकडचं लोन आहे. विचार करा. बघा 2008मध्ये जर तुम्ही बघितलं
ही एक कंपनी, एक चांगली कंपनी होती, नावाजलेली कंपनी होती. व्हिडिओकॉनचं नाव होतं मार्केटमध्ये. टी व्ही टेप रेकॉर्ड वगैरे बनवायची. 2008मध्ये कंपनीला आली लालच आली. का आली? लालच आली. कंपनीने विचार केला की प्रत्येक हातामध्ये आपला व्हिडिओकॉनचा मोबाईल पाहिजे आणि प्रत्येक आपल्या इंडियामध्ये सगळीकडे व्हिडिओकॉनचा टॉप. हां, अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. इकडे बघा, एक व्हॅल्युएशन म्हणून एक ऑप्शन असतं बाबांनो. व्हॅल्युएशन ते काय असतं ते नीट समजून घ्या. ते पण कन्सॉलिडेटमध्ये आपल्याला व्हॅल्युएशन बघायचं आहे. बघा इथं व्हॅल्युएशन ऑप्शन आहे. उद्या जाऊन ही कंपनी बंद पडली तर शेअर होल्डरला काय मिळणार? तर इथं दिसतंय शेअर होल्डरला मिळणार -326 रुपये. विचार करा. कळतंय? बघा एखाद्या शेअर्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो, त्याचा प्रॉफिट आपला प्रॉफिट, त्याचा लॉस आपला लॉस. कळतंय? तर आता जे ह्यांनी लोनं काढलेली आहे ते पैसे भरणार कोण? तर शेअर होल्डरने भरा आता पैसे. कळतंय की नाही? म्हणून ह्याही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. इव्हन शेअर होल्डर काय पैसे भरत नाही, पण ते नोटिसा वगैरे जे बँका असतात ते आपल्याला पाठवत असतात. ठीक आहे, तर ह्याही गोष्टी बघायच्या आहेत. कन्सॉलिडेटमध्ये जे बुक व्हॅल्यू -326 रुपये, म्हणजे एका शेअर्समध्ये आपण 326 रुपये मायनसमध्ये आहोत आज. ठीक आहे, जर आपण बाय केला तर. आता बघा जिथं जागतं, मी तुम्हाला उदाहरण देतोय, जिथं जागतं ती आहे DHFL कंपनी. नीट बघा. दिवान हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन, DHFL कंपनी. सर्वात पहिले आपल्याला शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये जायचं आहे. शेअर होल्डिंग पॅटर्न. 39% जी आहे कंपनीकडे होल्डिंग आहे, 39.21%, आणि गहाण शेअर्स आहे 100%. गहाण किती आहे? 100% गहाण आहे. म्हणजे कंपनीकडे एकही शेअर्स नाही आहे. आता पकडून चला, एकही शेअर्स नाही आहे. फायनान्शियलमध्ये बघा काय प्रॉब्लेम झाला आहे. फायनान्शियलमध्ये नीट बघा. इकडे कन्सॉलिडेटमध्ये आपण बघूया. आता इथं 2,400 कोटी रुपये लॉस दाखवला, इथं 6,600 कोटी रुपये लॉस दाखवला ह्यांनी. इथं नीट बघा. मार्चची जी मला बॅलन्स शीट दिसते, मार्च 2018, 9,232 कोटी रुपये स्वतःच्या खिशातले, 91,000 कोटी रुपये गावाकडचं लोन आहे. 9,232 कोटी रुपये स्वतःच्या खिशातले गावाकडचं लोन आहे. 91,000 कोटी रुपये. विचार करा बाबांनो, विचार करा. कळतंय? आता काही दिवसांपूर्वी शाहरुख खान रोज तुमच्या घरी यायचा टी व्हीच्या माध्यमातून आणि तुम्हाला सांगायचा आमच्या व्हिडिओकॉनकडनं, सॉरी DHFLकडनं आमच्याकडनं लोन घ्या. आज तो सध्या गायब झाला आहे. गायब का झाला आहे त्याचं कारण आहे, सांगतो तुम्हाला. आता DHFL कंपनी आहे ए, पकडून चला ए. यांनी बीकडनं लोन घेतलं. बघा, दिवान हाऊसिंग फायनान्स कंपनी आहे DHFL. याचा चार्ट बघूया आपण. आता इथे बघा, ही तारीख तुम्हाला दिसत असेल 17 ऑगस्ट 2018. आता 17 ऑगस्ट म्हणजे मार्च नंतरच ऑगस्ट महिना आलाय की नाही आलेला आहे? मार्च नंतरच ऑगस्ट महिना आलेला आहे. ठीक आहे, 17 ऑगस्टला हा 670 रुपये प्राईस होती. किती रुपये प्राईस होती? 670 रुपये प्राईस होती. आणि तिकडे आपल्याला तेव्हाच दिसत होतं की नव्हतं की ह्यांनी 1 रुपया समोर ह्याच्याकडे गावाकडचं लोन बघा किती आहे. मार्च महिन्यात दिसत होतं की नव्हतं? तर अशा शेअर्समध्ये पैसे टाकायचे का? नाही टाकायचे. कळतंय? अशा शेअर्समध्ये बिलकुल पैसे टाकायचे नाही. ही टांगती तलवार आहे. आणि टांगती तलवार जी आहे ही पहिले इन्व्हेस्टरच्या डोक्यामध्ये पडते. तिकडनं बघा सरळ हा शेअर दन 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 खाली. आता हे मार्केट पडण्याच्या आधीचीच गोष्ट तुम्हाला दाखवतो. मार्केट तर पडले इकडे 2020ला मार्केट पडलंय, पण इथं बघा 2020ला मार्केट पडलंय. इथं 23 डिसेंबर 2019ला हा 15 रुपये आलेला होता. 23 डिसेंबर 2019ला हा 15 रुपये शेअर्स आलेला आहे. 600 रुपयावरनं एवढा खाली आलेला आहे. विचार करा बाबांनो, विचार करा. कळतंय की नाही? कळतंय? असं आहे. ठीक आहे, तर अशा शेअर्समध्ये आपल्याला एकही रुपया इन्व्हेस्टमेंट करायचा नाही आहे. ज्यांच्याकडे स्वतःच्या खिशातले 100 रुपये आणि गावाकडचं लोन 10 रुपये, सॉरी 100 रुपये स्वतःच्या खिशात टाकले आणि गावाकडचं लोन 1000 रुपये आहेत, असं एकही रुपया इन्व्हेस्टमेंट नाही करायची. आता इथं टोटल शेअर कॅपिटल म्हणून तुम्हाला दिलेलं दिसतंय. हे काय आहे सांगतो तुम्हाला.
म्हणजे एखाद्या कंपनीने 10,000 रुपयाप्रमाणे किती करोडचे शेअर्स वाटलेले आहेत त्याला म्हणतात टोटल शेअर कॅपिटल. म्हणजे IPOमध्ये 10 रुपये फेस व्हॅल्यूप्रमाणे किती रुपयाचे शेअर्स वाटलेले आहे. आता आपल्याला पॅटर्न कसं पाहिजे, पॅटर्न बघा कसं पाहिजे ते नीट समजून घेऊया आपण. आता बघा पिडिलाइट इंडस्ट्रीज, बघा आपल्याला कसं पॅटर्न पाहिजे, कशा शेअर्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे ह्या गोष्टी आपण समजून घेऊया. आता पिडिलाइट इंडस्ट्रीज भाव चालला आहे 1296 रुपये. शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये गेलो, 69% प्रमोटरची होल्डिंग आहे. प्लेज 0 आहे, एकही शेअर प्लेज नाही आहे. कधी एकही शेअर्स प्लेज नाही आहे. फायनान्शियलमध्ये जर आपण गेलो तर नीट बघा 224 करोड रुपये प्रॉफिट, 243 करोड रुपये प्रॉफिट, 287 करोड रुपये प्रॉफिट, 234 करोड रुपये प्रॉफिट, 330 करोड रुपये प्रॉफिट. 2018ला 3,563 करोड रुपये स्वतःच्या खिशातले होते. गावाकडचं लोन 0, एकही रुपया लोन नाही आहे. पिडिलाइट फॅमिकॉलची कंपनी. त्यानंतर बघा इकडनं हा प्रॉफिट ह्यांना झाला आहे, तिकडे नेटवर्क वाढलं, नेटवर्क वाढल्यानंतर इंटरेस्टिंग व्हॅल्यू वाढते, इंटरेस्टिंग व्हॅल्यू वाढल्यानंतर शेअरची प्राईस वाढते, म्हणून शेअरची प्राईस वाढलेली आहे. विचार करा एवढं मार्केट पडलं तरी पण शेअर्स बघा तिथं स्टेबल आहे. अशा शेअर्समधनं कधीही तुम्ही पैसे लावले तर तुम्ही लॉस तुम्हाला होणार नाही. कधी त्यांच्याकडे लोन काही नाही आहे, कंपनीचं लोन काही नाही आहे आणि गावाकडचं लोन काहीच नाही आणि स्वतःच्या खिशातले सर्व शेअर्स आहेत. प्लेस पण शेअर्स नाही आणि प्रमोटरची होल्डिंग सर्वात जास्त जर तुम्ही बघितलं तर प्रमोटरची होल्डिंग आहे. नीट बघा इथं प्रमोटरची होल्डिंग सर्वात जास्त आहे. इथं हे जे दिसतात तुम्हाला हे म्युच्युअल फंडची होल्डिंग आहे, म्युच्युअल फंड. ठीक आहे. आता हे लोक काय करतात बाबांनो, या लोकांचं विजन असतं पुढचे 200 वर्ष 300 वर्ष काम करायचं, कळतं आहे. आता सर्वात जास्त ह्यांच्याकडे प्रमोटरची होल्डिंग असते. पैसाही कंपनीचा पूर्ण लागलेला आहे. गावाकडचं लोन 0 आहे. तर हे लोक काय करतात, प्रमोटर लोक मॅनेजमेंट समोर एक चाबूक ठेवतात. मॅनेजमेंट समोर चाबूक ठेवतात. ते बोलतात की मॅनेजमेंटला आम्हाला ह्या वर्षी एवढा बिझनेस पाहिजे. मॅनेजमेंट काय करते, एम्प्लॉई समोर चाबूक ठेवते. एम्प्लॉईला सांगते बाबा तुला 50,000 रुपये पगार दिला आहे, 5 लाखाचा बिझनेस पाहिजे. बाबा तुला 40,000 रुपये पगार दिला आहे, 4 लाखाचा बिझनेस पाहिजे. तू रे बाबा तुला 90,000 रुपये पगार दिला आहे, तुझ्याकडे 9 लाखाचा आम्हाला बिझनेस पाहिजे. बघा मी एक शेअरचं नाव तुम्हाला इथं मेन्शन करतो आहे. आता बघा इथं तुम्हाला PE रेशो दिसत असेल. इंडस्ट्री PE आहे आणि EPS आहे. आता इंडस्ट्री PE रेशो आणि EPS हे नक्की काय आहे ते नीट समजून घेऊया आपण. पकडून चला बघा इकडे. आता हा EPS आहे. EPS म्हणजे अर्निंग पर शेअर. एका शेअर्स मागे कंपनी किती रुपये कमवते. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कॅल्सी काढा तुम्ही. 2,444 भागिले 31 करा. 2,444 भागिले 31 करा तर तुम्हाला इथं PE रेशो येऊन जाईल की बाबा PE रेशो याचा किती आहे. ठीक आहे. तर हा PE रेशो तुम्हाला येईल. आता ह्याचा 77चा PE रेशो आहे. PE रेशो म्हणजे काय, प्रॉफिट अर्निंग रेशो. समजा कंपनी 100 रुपये कमवत असेल, समजा कंपनी 1 रुपया कमवत असेल तर आपण त्याच्यामध्ये 77 रुपये लावत आहोत. ठीक आहे. पण असं विचार नाही करू शकत की बाबा 1 रुपया कंपनी लावते तर आपण 77 रुपये का लावणार आहे. तर इथं इंडस्ट्री PE बघायचा. इंडस्ट्री PE 58चा आहे. समजा आता समजा इंडस्ट्री PE पेक्षा पण हा PE याचा जास्त आहे, म्हणजे हा कंपनी जरा महाग आहे. पण काही लोकांना वाटत असेल की बाबा हिंदुस्तान लिव्हर चांगली कंपनी, सेफ कंपनी, आज मला बाकीच्या कंपन्यांमध्ये पैसे टाकून मला सेफ कंपनीमध्ये जायचं आहे, म्हणून ह्या PE रेशोला पण कंपनी म्हणजे लोक बाईंग करायला तयार आहे 77च्या PE रेशोला पण जर हा इंडस्ट्री PEच्या समजा जवळ आला हा शेअर्स म्हणजे 58च्या आजूबाजू आला तर माझ्यामध्ये हा शेअर जरा चांगल्या रेटला आपल्याला मिळतो आहे. त्यानंतर इथे डिव्हिडंड यील्ड म्हणून एक ऑप्शन असतं. जर ह्या शेअर्समध्ये मी ₹1,00,000 इन्व्हेस्टमेंट केले तर 900 रुपये मला दरवर्षी डिव्हिडंड मिळेल आणि प्लस शेअरची प्राईस वाढेल ती वेगळी, त्याला म्हणतात डिव्हिडंड यील्ड. तर बघा 0.90 दिसते म्हणजे ₹1,00,000 मागे आपल्याला 900 रुपये याच्यामध्ये डिव्हिडंड हे मिळणार. आता काही शेअर्स असतात बाबांनो, काही लबाड कंपनी असतात ज्या कंपन्या येतात इथं